चला मित्रांनो, आज आपण वर्धमान महावीर यांचा इतिहास बघणार आहोत. 2500 वर्षांपूर्वी भारतात एक राजकुमार जन्माला आला, पण त्याने राजसुख सोडून सत्य आणि अहिंसेचा मार्ग निवडला. तोच पुढे जाऊन जगाला अहिंसा, संयम आणि सत्याचा संदेश देणारा महावीर झाला. वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी.पूर्व 599 मध्ये कुंडग्राम येथे झाला. त्यांचे वडील राजा सिद्धार्थ आणि आई राणी त्रिशाला होते. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान, धैर्यवान आणि दयाळू होते. त्यामुळे त्यांना वर्धमान असे नाव देण्यात आले. 30व्या वर्षी वर्धमान महावीर यांनी राजसुख, संपत्ती आणि कुटुंब यांचा त्याग केला. त्यांनी साधू जीवन स्वीकारून सत्य आणि आत्मज्ञानाच्या शोधासाठी तपश्चर्या सुरू केली. जवळपास 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांनी उपवास, ध्यान आणि संयम. शेवटी त्यांना केवल ज्ञान म्हणजेच पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. महावीरांनी जगाला 5 महान तत्वे दिली. पहिला अहिंसा, दुसरा सत्य, तिसरा अस्तेय, चौथा ब्रह्मचर्य, 5वा अपरिग्रह. हीच तत्वे पुढे जैन धर्माचा आधार बनली. जैन धर्माची त्रिरत्ने: पहिले सम्यक दर्शन, दुसरे सम्यक ज्ञान, तिसरे सम्यक चरित्र. महावीर स्वामी जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. जैन धर्माची पहिली परिषद पाटलीपुत्र येथे भरवली गेली. महावीरांनी संपूर्ण आयुष्य लोकांना सत्य, अहिंसा आणि संयमाचा मार्ग दाखवण्यात घालवले. इसवी.पूर्व 527 मध्ये पावापुरी येथे त्यांना निर्वाण प्राप्त झाले. आजही महावीरांचे अहिंसा आणि सत्याचे तत्व संपूर्ण जगाला प्रेरणा देतात. हीच त्यांची खरी महानता आहे. अशा ऐतिहासिक माहितींसाठी स्टडी विथ AI मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.